आणि आता पाहणार आहोत विविध जिल्ह्यातील टॉप 9 बातम्या। लसणाची फोडणी आता महागली। नाशिकच्या मालेगावमध्ये लसणाला प्रति क्विंटल तब्बल 35,000 रुपये भाव। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये वाढत्या थंडीचा रब्बी पिकांना फायदा। पोषक वातावरणामुळे उत्पन्नामध्ये वाढ होण्याची शक्यता। हमालीच्या दरवाढीबाबत कोणताही तोडगा निघाला नसल्याने परभणीमध्ये कापूस खरेदी बंद। शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये कापूस विक्रीसाठी आणू नये, कृषी उत्पन्न बाजार समितीकडून शेतकऱ्यांना आवाहन। भंडाराच्या शुक्रवारी परिसरातील किसान चौकातील अंगणवाडीची मोठी दुरवस्था। अंगणवाडी परिसर बनला जुगाऱ्यांचा अड्डा। महिला आणि बालकल्याण विभागाचं मात्र दुर्लक्ष। इचलकरंजीमध्ये भाजपची कार्यकारिणी निवड। भाजप प्रदेश उपाध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये निवडीचे पत्र देण्यात आले। कोल्हापुरातील इचलकरंजीमध्ये वाहतूक शाखेकडून रस्ता सुरक्षा अभियानाचं आयोजन। रॅली काढत विद्यार्थ्यांकडून वाहतुकीच्या नियमांबद्दल जनजागृती। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचं आयोजन। राज्यभरातून 200 पेक्षा अधिक स्पर्धकांचा सहभाग। स्पर्धा पाहण्यासाठी चिपळूणकरांची मोठी गर्दी।